रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। परीक्षेवेळी विद्यार्थ्याला जानवे काढण्याची सक्ती, उगार खुर्द येथे ब्राह्मण समाजाच्या वतीनं निषेध। आमदार राजू कागे यांना निवेदन। शिमोगा आणि बिदर जिल्ह्यात झालेल्या सीईटी परीक्षेत एका ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याला गळ्यातील जानवे काढण्याची सक्ती करण्यात आली। यामुळे खळबळ माजली आहे। ब्राह्मण समाज याचा निषेध करत आहे। त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं। अशा अधिकाऱ्याच्या बिनविचारी कामामुळे संपूर्ण राज्यात सर्वांना शर्मेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे, असे विचार कागवाडचे आमदार राजू कागे यांनी व्यक्त केले। उगार खुर्द येथील ब्राह्मण समाजाने आमदार राजू कागे यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आलं आणि कागवाड तहसीलदार राजेश बुर्ली यांनाही निवेदन देण्यात आलं। आमदार राजू कागे पुढे म्हणाले, संबंधित विद्यार्थ्याला परीक्षा देताना त्यांना केंद्रातील अधिकाऱ्याने जानवे काढण्यास भाग पाडले। त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपण जानवे काढणार नाही असा निर्णय घेतला। अशा परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा देता आली नाही। त्यातून राज्यात अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणांचा संताप व्यक्त होत आहे। संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करताना त्याला हद्दपार करण्यात यावं असं सांगितलं। उगार ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष प्राणेश कुलकर्णी यांनी मनोगतातून निषेध व्यक्त केला। तसेच कागवाड, उगार, ऐनापूर, शेडबाळ, मंगसुळी येथील तालुकास्तरीय ब्राह्मण समाजाच्या वतीनं कागवाड येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये एकत्रित येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला। राणी चन्नम्मा सर्कल ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाने जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी केली। ब्राह्मण समाज महिला विभाग अध्यक्ष रचना देशपांडे, सदस्य अंजना संजीव, सुनीता नाईक, अरुण जोशी, राजू कुलकर्णी, ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष आर.के. पाटील, प्रवीण घळसासी, प्रकाश कुलकर्णी यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। निवेदन स्वीकारून तहसीलदार राजेश बुर्ली यांनी दोषींवर कारवाईसाठी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचे सांगितले। यावेळी ब्राह्मण समाजाची महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी, उगार खुर्द। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।